सरफेस एरियाचे असो किंवा व्हॉल्यूमचे असो किंवा स्लॅन्ट हाईटचे वगैरे, हे सगळे तुम्हाला एका टेबलमध्ये बनवून दिलेले आहेत. असं टेबल तुम्ही स्वतः बनवा किंवा लिंकमध्ये तुम्हाला ही इमेज किंवा PDF मिळून जाईल. आता यामध्ये बघा क्युबॉइड आहे, क्यूब आहे, हवं तर तुम्ही याच्या समोर त्या शेपचा ड्रॉइंगसुद्धा काढू शकता तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी. त्यामध्ये लॅटरल सरफेस एरिया, जिथे जिथे क्युबॉइड आहे, क्यूब आहे, याचे सगळे आहेत, हे लॅटरल सरफेस एरिया आहेत. जो सिलेंडर आहे, कोन आहे किंवा हेमिस्फियर आहे, या ठिकाणचे एरिया हे काय असणार आहेत, हे कर्ड सरफेस एरिया असणार आहे, CSA. तेवढं फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळ्याचे TSA एकाखाली एक दिलेले आहेत. ओके, शेवटचा एक आपला शेप आहे फ्रस्टम. ओके, बकेटचा जो शेप असतो तो फ्रस्टम, तो यामध्ये तो सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. व्हॉल्यूम काय असेल प्रत्येकाचं ते सगळं यामध्ये दिलेलं आहे. आणि ऑदरमध्ये आपल्याला काय मिळतं, आपल्याला मिळते स्लॅन्ट हाईट, स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम, स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. ओके, तर यामध्ये बघा फ्रस्टममध्ये 2 रेडियस असतील. फ्रस्टम म्हणजे बकेट शेप आहे, लाईक दिस, उलटी बकेट किंवा सरळ बकेट. यामध्ये जो R1 असेल, हा R1ला आपण म्हणूयात बेसची रेडियस, R2 असेल ही असेल टॉपची रेडियस. सो R1 विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन R2. इतर ठिकाणी काय प्रॉब्लेम येणार नाही, ॲडिशन आहे. या ठिकाणी फक्त सबट्रॅक्शन R1 मायनस R2 आहे. ओके, हा फॉर्म्युला फ्रस्टमचा, हा मोस्ट ऑफ द कोनचे जेवढे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्याचेच आपल्याला मिळते जुळते जे आहेत ते दिसून येतील.